पैसा वाचवायचा कसा, वाढवायचा कसा, हे सुद्धा अनेक लोकांना माहिती आहे. त्याचे विषय वेगळे आहेत, त्यातले एक्सपर्ट वेगळे आहेत. पण पैसा घालवला जरी नाही ना म्हणजे माझे जे जाणकार HN आहेत ते म्हणतात, अरे पैसा गेला नाही तरी युअर अ विनर. एक कोणीतरी मेंटॉर असावा. पूर्वी जे वडील करायचे, मोठा भाऊ करायचा, आता तसं राहिलेलं नाही. खरं तर तुम्ही जर म्हणजे एखाद्याने त्याच्या पत्नीला जर विचारलं तर लेडीजना इथे प्रोग्राम्ड असतं फायनान्शियल मॅनेजमेंट. बघा तुम्ही, आपली आई आजी अशिक्षित असेल पण पैसा बरोबर सांभाळला कोणी घरात तर त्या माऊलीनी सांभाळला. पैसा कमवायला पाहिजे का, तर निश्चित कमवायला पाहिजे. पण मी या ठाम मताचा आहे की तो नैतिकतेनेच कमवायला पाहिजे. हे माझं मत आहे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचे आई वडील हे शिकवतात. त्यात महत्वाकांक्षा असायला पाहिजे का, तर माझा पहिला उद्योजकाला प्रश्न असतो की तुझी विजन काय. त्याला जर मोठं दिसलं नाही तर मोठं व्हायचे चान्सेस खूप कमी आहे. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कवटिकवार. आपल्याकडे एक म्हण आहे, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही, आणि हे भल्या भल्यांना जमत नाही. आता हे पैशाचं गणित जमवायचं कसं, जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा पैशाचा फ्लो राखायचा कसा, अशा सगळ्या विषयावर आज आपण उद्योजक कट्ट्यावर चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत चकोर गांधी सर. नमस्कार सर. गेली कित्येक वर्षांचा सरांना या क्षेत्रातला अनुभव आहे. ते स्वतः उद्योजक आहेत, ते स्वतः इन्व्हेस्ट करतात, सल्ले देतात. शेकडो उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावर त्यांच्या एवढा अधिकारवाणीनं बोलणारा माणूस दुसरा कोणी नसेल, म्हणून आपण आज त्यांच्याशी गप्पा करूया. सर नमस्कार. नमस्कार. याच पॉडकास्टबद्दल मी काल एका मित्राशी चर्चा करत होतो काय असावं, तर तो बोलताना म्हणाला, अरे काय ना, मग चांगला कमावतो तो वगैरे, सगळा बिझनेसमध्येच आहे तो. आणि म्हणाला, अरे काय पण ना, पैसा माझ्याकडे दिसतच नाही, पैसा मला राहत नाही, तो कुठे जातो, कसा जातो, काय कळत नाही. आपल्याकडे म्हणतात ना, पैसा खूप चंचल आहे, पैसा थांबत नाही बऱ्याच वेळेला. तर हे असं का होतं? खरंच पैसा थांबत नाही की आपण त्याला थांबवू शकत नाही? प्रथम तर मी चार्टर्ड अकाउंटंट नाही किंवा क्वालिफाईड कुठलं फायनान्शियल एक्सपर्ट नाही. पण अनुभव येतात, आणि जेव्हा आपण एखाद्या विषयावर बोलतो त्यावेळेला अनुभव किंवा ऐकण्याची मला आवड आहे. मला कोणी भेटलं तर पहिला प्रश्न डोक्यात येतो की या व्यक्तीने पैसा कसा कमवला असेल किंवा खूप उंची गाठलेले लोक आजची परिस्थिती बघितल्यानंतर हा पण मनात प्रश्न येतो की अरे हा एवढ्या उंचीला पोचलेली व्यक्ती, असं काय घडलं की तो आज इथं पोचला, अशा परिस्थितीत आला. आणि माझ्याकडे बरेच उद्योजक सल्ला घ्यायला येतात. त्यावेळेला सर्वात माझा प्रश्न असतो की बाबा तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न काय. आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की त्याला पॅन्डोरास बॉक्स म्हणतात, की ती व्यक्ती एक प्रश्न घेऊन आलेली असते, पण त्या प्रश्नाच्या ओघात मग अनेक प्रश्न असतात. तर पैशाच्या बाबतीत खास करून माझा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला देणं किती आहे. डेट किती आहे म्हणल्यानंतर कित्येक लोकांना कळत नाही म्हणजे काय. तर सोप्या भाषेत बाबा तुम्हाला देणं किती आहे हे विचारल्यावर काही लोक मग विचार करायला लागतात, हां मला हे एक देणं आहे, अरे हो मी हे एक कर्ज काढलेलं आहे, अरे हो मला ते क्रेडिट कार्डचे पैसे पण अजून द्यायचे राहिलेत, माझं GST मी कित्येक दिवस झालं भरलेलं नाही. असं सर्वांच्या बाबतीत होतं असं नाही. पण मग प्रश्न येतो की खरंच पैसा कळला का. आपण तुम्ही जे म्हणला पैसा चंचल आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे सर्वांच्या बाबतीत नाही पण काही बाबतीत चंचल आहे. म्हणजे पैशाला काय पाय नाही आहे, बरोबर. पैसा काय आपोआप उड्या मारत नाही. त्याच्या मागची व्यक्ती, पैसे कमवताना त्यांनी काय बरोबर केलं आणि पैसा चंचले जाताना काय चूक झाली,
याचं ॲनालिसिस करायला पाहिजे. आणि का माहीत नाही, पण त्यावेळेला त्या माणसाला कदाचित कळत नाही, लक्षात येत नाही. त्यांनी जर वेळोवेळी, म्हणजे हे सगळ्यांच्या आयुष्यात निश्चित व्हावं की एक कोणीतरी मेंटॉर असावं. पूर्वी जे वडील करायचे, मोठा भाऊ करायचा, आता तसं राहिलेलं नाही. खरं तर तुम्ही जर म्हणजे एखाद्याने त्याच्या पत्नीला जर विचारलं तर लेडीजना इथे प्रोग्राम्ड असतं फायनान्शियल मॅनेजमेंट. बघा तुम्ही, आपली आई आजी अशिक्षित असेल पण पैसा बरोबर सांभाळला कोणी घरात तर त्या माऊलीने सांभाळला. तर असं कोणाशी तरी चर्चा करायला पाहिजे. आणि ती का होत नाही, ती चर्चा होत नाही, कोणाचा सल्ला घेतला जात नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये येऊन ठेपतो की आपण म्हणतो पैसा चंचल आहे. एक सुंदर पुस्तक आहे सायकॉलॉजी ऑफ मनी, मॉर्गन हाउसल. एक बेस्ट सेलर आहे, निश्चित वाचण्यासारखं आहे. म्हणजे त्याच्यात पैसे खूप वाढवावेत कसे किंवा ह्याच्यापेक्षा पैसे जाऊन न देणं. आणि मला एक ते पुस्तक वाचल्यावर पटलं की सर्वाच्या मागे सायकोलॉजी महत्वाची. आज तुम्ही आम्ही बोलतोय हे सुद्धा सायकोलॉजीच आहे. तुमच्या मनात प्रश्न आहेत, मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. पैशाच्या बाबतीत तुम्ही स्टॉक विकता कारण तुम्हाला वाटतं आता तो खाली येणार आहे, आणि मी घेतो कारण मला वाटतं तो वर जाणार आहे. स्टॉक तोच आहे, मार्केट तेच आहे, पण तुमची सायकोलॉजी वेगळी आहे, माझी सायकोलॉजी वेगळी आहे. कमवण्याच्या बाबतीत पण सायकोलॉजी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, माझी वेगळी आहे. तुम्हाला मोठं चित्र दिसतं, कदाचित मला दिसत नाही. पैसे घालवणे म्हणतो मी, खर्च करणे नाही. त्याच्या मागे सुद्धा इतक्या, आता बघा ना तुम्ही की इतक्या जाहिराती येऊन, इव्हन सायबर क्राईम, इतक्या जाहिराती येऊन सुशिक्षित माणसं का तरी पैसे जातात त्यांचे. ते मुद्दाम घालवत नाहीत पण जातात. आणि कुठेतरी कळत न कळत त्याच्या मागे भीती किंवा लोभ. भीती आणि लोभ शेवटी काय आहे, सायकोलॉजीच आहे ना. सो पैसा चंचल आहे. मी खूप डोळ्यांनी दोनदा आयुष्यात वर आलेली लोक आणि खाली गेलेली पाहिलेली आहेत. त्याच्या मागचं कारण चर्चा करून कारणं शोधली, आणि ती इतकी साधी कारणं आहेत की सहज टाळता येणं शक्य होतं. फक्त त्यावेळेला वडील, मोठा भाऊ किंवा कोणीतरी मेंटॉर जर विचारलं असतं तर अनेक वेळेला तो पैसा जायचं थांबला असता. सो पैशाच्या बाबतीत सायकोलॉजी महत्त्वाची आहे. आणि याबरोबरच मी सांगेन तुम्हाला, पैसा कसा कमवायचा हा आजचा विषय नाही. तो मग बिझनेस, त्याच्या बाबतीत बोलतो आपण. पैसा वाचवायचा कसा, वाढवायचा कसा, हे सुद्धा अनेक लोकांना माहिती आहे. त्याचे विषय वेगळे आहेत, त्यातले एक्सपर्ट वेगळे आहेत. पण पैसा घालवला जरी नाही ना, म्हणजे माझे जे जाणकार HN आहेत ते म्हणतात अरे पैसा गेला नाही तरी यू आर अ विनर. आणि बघा पैसा नाही घालवणं किती महत्वाचं आहे. आणि त्याला पाय फुटतात. त्याला पैसा आला की पाय फुटतात. अगदीच. तर हे पाय म्हणजे न फुटता तो पैसा तिथेच राहायला पाहिजे, याच्यासाठीच आपण चर्चा करतोय. आपण आज असे पॉडकास्ट त्याच्यासाठी कामी येतात. सर, तुम्ही आत्ता एक शब्द वापरला, लोभ. या लोभापायी सगळे गणित बिघडतं. आता कुणीही नवीन जेव्हा बिझनेसमध्ये येतो किंवा या क्षेत्रात येतो तेव्हा ही खूप पुसट, म्हणजे उत्तम पैसे कमवायचे आहेत ही महत्वाकांक्षी असणं आणि लोभ असणं याच्यात किती अंतर आहे? म्हणजे हे राखायचं कसं? म्हणजे पैसा, आता आपण ना बऱ्याच वेळेला थोडे दुटप्पी असतो. पैसा काय करायचा, पैसा म्हटलं की अरे कशाला हवा एवढा पैसा आहे, आणि सगळे पैशाच्या मागे धावत असतात. तर हे किती म्हणजे रेषा पुसट आहे, कसं हे ठरवायचं? लोभ आणि महत्वाकांक्षा, पैसा मिळायला पाहिजे. मी खूप पॉझिटिव्ह आहे. करायचंय काय, पैसे कमवून वगैरे या मताचा मी नाही. तुम्ही उत्तम कमाई करा, टॉपमोस्ट कमाई करा, अगदी जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत जा. हा, त्या पैशाचं पुढं काय करायचं हा विषय वेगळा आहे. आणि बहुतांशी त्या लेवलला गेल्यावर मनुष्य
सोसायटीला परत द्यायच्या मागे लागतो. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की आपल्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टनी किती पैसा परत दिलेला आहे डोनेशनच्या माध्यमातून. काही असेल, पैसा कमवायला पाहिजे का, तर निश्चित कमवायला पाहिजे. पण मी या ठाम मताचा आहे की तो नैतिकतेनेच कमवायला पाहिजे. हे माझं मत आहे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचे आई वडील हे शिकवतात. त्यात महत्वाकांक्षा असायला पाहिजे का, तर माझा पहिला उद्योजकाला प्रश्न असतो की तुझी विजन काय. त्याला जर मोठं दिसलं नाही तर मोठं व्हायचे चान्सेस खूप कमी आहे. आणि ते त्यालाच दिसत असतं आणि त्याला काही फुटपट्टी नाही की तू एवढाच मोठा विचार कर किंवा तेवढाच मोठा विचार कर. अनेक उदाहरणे. त्याचं रूपांतर लोभात कसं होतं. मला प्रत्येकाला सांगावं लागतं, माझ्याकडे स्टार्टअप येतात की माझी ही बिझनेस आयडिया आहे आणि म्हटलं चालेल का, तुला काय वाटतं मार्केट काय. मग तो जे उदाहरणं देतो त्या कंपन्या 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्षानंतर तिथे पोचलेल्या असतात आणि मला रातोरात तेवढं मोठं व्हायचं. सो याच्यातलं एक वाक्य अगदी अंडरलाइंड आहे, रातोरात कोणीही श्रीमंत होत नाही. आणि जर कोणी सांगत असेल तर तिथेच लोभ आला आणि तिथेच गडबड. इफ समथिंग इज टू गुड टू बिलीव्ह, आणि हा लोभ आहे. तुमची विजन, येस मला मोठा उद्योग उभा करायचा, मग त्याला 5 वर्ष लागतील 10 वर्ष लागतील. पण रातोरात ज्याला श्रीमंत व्हायचंय, काहीही न करता श्रीमंत व्हायचंय, याला मी लोभ म्हणतो. आणि बाजारात ठक लोक असे लोभी माणसं हुडकत असतात आणि मग वेगवेगळ्या स्कीम येतात. म्हणजे आत्ता सुद्धा मी प्रकरण ते बिटकॉईनचं ऐकतोय, 10% महिन्याला. आता तुम्हाला मला एक क्षणात कळलं की खोटं आहे हो, कसं 10% कोणी देईल. आता बघा, आणि या लोभापायी मी नुसते बिझनेसमॅन म्हणत नाही, माझे लहान बंधू विद्यार्थी, मी जे पैसा घालवलं नाही तरी कमवल्यासारखं जे म्हणतोय ना, हे आज मी नावं घेत नाही पण ऑनलाईन गेमिंग, जगात काय काय खेळतात, इवन स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन, त्याला सट्टा म्हणेन. आणि हे सेबी पण सांगतंय की तुम्ही याच्या नादी लागू नका. 90% लोकांनी पैसे गमावले आणि त्या 90%त 70% यंगस्टर्स होते. आणि मला अधिक अधिक मिळवायचा मोह, लोभ, आणि एकदा पैसे गेल्यावर अजून कमवून दाखवायची जिद्द, याच्यात कित्येक लोकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. मग त्यात महिला असू शकतील, विद्यार्थी असू शकतील, बिझनेसमॅन असू शकतील. तुम्हाला एक उदाहरण देतो. मी चार्ट पडलो, एका बँकेने मला सांगितलं, मोठ्या हुद्द्यावरच्या व्यक्तीने, की आम्ही लोन देताना त्यांच्या क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स बघतो. जर त्या क्रेडिट कार्डच्या हिशोबात ऑनलाईनमधनं कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन गेमिंग, सट्टा जर ती व्यक्ती एकदा जरी केली असेल, आम्ही त्या व्यक्तीला लोन देत नाही, कारण त्याची ही प्रवृत्ती झाली. मग हा पैसा घेऊन तो तिकडे लावणार. सो थोडक्यात एनिथिंग टू गुड टू बिलीव्ह हा लोभ आहे. मी काहीही न करता मोठा होईन हा लोभ आहे. आणि मला अर्ध्या रात्री श्रीमंत व्हायचंय, पेशन्स नाही. मी जर कोणाला सांगितलं सल्ला की ठीक आहे आपण असं असं वाढू, नाही सर पण एवढा वेळ नाहीये, मला लवकरात लवकर मोठं व्हायचं, हे कुठेतरी मिसमॅच व्हायला लागले. आणि तुम्ही सगळी उदाहरणं बघा, अनेक वर्षानंतर ती लोक तिथं पोचली, सातत्याने चांगलं नैतिकतेने काम करून त्या तिथे पोचली. आणि मला उद्या सकाळी पोचायचं, कसं शक्य. आणि एकदा लोभी हा कायम लोभी असतो. ह्याच्यात फसला त्यातनं निघाला, ह्याच्यात फसला त्यातनं निघाला, ह्याच्यात फसला. मी एक उद्योजक आला होता आणि मी सगळं बघितलं, डेट का झाले विचारल्यानंतर त्याच्यात खोलात गेल्यावर कळलं की त्याला कोणीतरी प्रलोभन दाखवलं की मी
महिन्याला 5% तुम्हाला रिटर्न देईन आणि तुम्ही माझ्याकडे पैसे लावा. इकडे लोन चालू असताना त्यांनी ते पैसे तिथे लावले. मी म्हणलं मग आता स्टेटस काय आहे? नाही, तो म्हणला कधी पैसे परत देईन. मी म्हणलं व्याज आलं का? तो सांगतोय ते. तो म्हणलं गेले 2 महिने आलेलं नाही. मग मी म्हणलं एक काम करा, तर बाकी काही करू नको, तू फक्त ते पैसे वसूल करून दाखव. तर 4 दिवसांनी फोन आला की त्याचं ऑफिस बंद झाले. हे काय? हा लोभ आहे. सो लोभ नसावा, महत्वाकांक्षी जरूर असावा. लोभ असावा पण महत्वाकांक्षी, लोभ नसावा पण महत्वाकांक्षी Correct. असावा. Yeah. पण सर, एक जनरल चर्चा करताना किंवा बाहेर फिरताना सगळे अनुभव असं म्हणतात की प्रामाणिकपणे मोठं होता येत नाही, तुम्हाला शॉर्टकट किंवा असं काहीतरी करूनच ते मोठं होतात. तुम्ही आता एवढ्या लोकांना भेटतायत आणि तुम्ही आता सांगितलं, पण ते थोडं आणखीन स्पष्ट करून अशा मंडळींसाठी काय सांगाल? फंडामेंटल विचार करा. मला जी व्यक्ती म्हणते ना की इमानदारीत काम करून मोठं होता येत नाही, ही कोण म्हणते? मला लगेच कळतं की याचं बॅकग्राऊंड काय, वेअर इज ही कमिंग फ्रॉम. तेच तुम्ही 20 वर्ष 25 वर्ष सातत्याने ग्रोथ दिलेला माणूस कधीच हे बोलणार नाही. ही एक कारण निर्माण करतो त्याच्या मागे लपायला. आणि मी नावं घेत नाही कंपन्यांची, पण अनेक वर्ष फॉर्च्यून 500 मधल्या कंपन्या, ऑडिटर्स एक खोटं बोलायला गेले आणि त्या कंपन्या नाहीशा आहेत. तेच आपल्या इथे टाटा ग्रुप आहे, इन्फोसिस आहे. हे लोक, म्हणजे तुम्ही नारायण मूर्तींना ऐका, किती कॉम्प्रोमाइज आयुष्यात केले पण ते सत्यापासून दूर गेले नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. उदाहरण कुठलं बघायचं आणि ज्याच्याकडे काहीतरी गडबड हे घोटाळे करून जे पैसा येतो त्याची हालत काय तुम्ही बघा, डोळ्यांनी बघा. आणि ते याच पिढीत बघायला मिळतं. पुढच्या पिढ्यांपर्यंत पण सक्सेसफुल लोकांच्या 3-3, 4-4 पिढ्या चांगल्या चालल्यात, पण असा कमवलेला पैसा दुसरी पिढी सुद्धा बघत नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात तर क्लिअर आहे की नैतिकतेने, मी इव्हन उद्योजकांना माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की कदाचित मी एकमेव असेल की भरपूर टॅक्स भरा आणि मोठे व्हा. मोठं व्हायचं तर पहिला धडा या सगळ्या चोऱ्या बंद करा. मी त्या विषयाच्या खोलात जात नाही, पण मी याचा अगदी प्रेमी आहे की इमानदारी सत्याने निश्चित मोठं होता येतं आणि ते सस्टेनेबल असतं. सस्टेनेबल खूप महत्वाचं आहे. सर, तुम्ही आता सगळं पैशा आणि या शिस्तीविषयी सांगताय. आता ज्यांना खूप मुलांना आता ना बिझनेस करायचा आहे, आता काही लोक करतायत, अशा लोकांनी ॲज अ शिस्त म्हणून सुरुवातीलाच कुठल्या अशा 4-5 गोष्टी आहेत की ज्या त्यांनी पाळल्या पाहिजे, अंगी बाणवल्या पाहिजे ह्या सगळ्या जर्नीच्या सुरुवातीला? आपण बिझनेस बद्दल बिझनेस स्टार्टअप असेल किंवा बिझनेस असेल, म्हणजे ब्रिक अँड मॉर्टर म्हणतो त्याला, पहिली गोष्ट ही आहे की त्या व्यक्तीला एक व्हिजन लागते. व्हिजन याच्याकरता की थोडक्यात मला माझ्या डोळ्यासमोर चित्र काय, मी किती मोठा दिसतोय, हा धंदा किती मोठा मला करायचा आहे, मी 2-5 वर्षात कुठे पोहोचणार आहे. अख्खं जग हसेल त्याला, पण प्रथम त्याला व्हिजन लागते. दुसरं, पैशाबद्दल बोलत नाही, पण 80% कंपन्या मार्केटिंग न जमल्यामुळे फेल होतात. मला हे आवडतं, आता मी स्टार्टअप बद्दल बोलतोय, मला हे आवडतं म्हणून मी हे बनवणार आणि मी बाजारात विकायला जाणार, असं होत नाही. त्याचबरोबर बाजारला काय पाहिजे हे जर फिट नाही झालं तर लवकरच ते स्टार्टअप गोत्यात येतं. माझ्याकडे एक स्टार्टअप आले होते, त्यांना मी सांगितलं आयडिया खूप छान आहे पण मी विकत घेणार आहे का? तर म्हणले नाही, तुम्ही माझे गिरायक नसणार. मग म्हणलं एक काम कर, मला 100 सबस्क्रायबर
1 रुपया भरून आणून दाखव, मग आपण पुढचं बोलू. सो सेकंड इज मार्केट फिट. फर्स्ट इज विजन, सेकंड इज मार्केट फिट. थर्ड, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही एकटं सगळं करू शकत नाही. आता माझ्याकडे खूप उद्योजक येतात की मी आत्तापर्यंत आलो, पण आता मला टीम उभी करून त्यांना ते काम सोपवायची कला अजून येईना. म्हणजे व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट गेट यू देअर, असं एक मार्शल गोल्डस्मिथचं पुस्तक आहे. सो टीम तयार करणं, आपले विजन त्यांच्यापर्यंत पोचवणं. आणि तुम्ही बघा ना, आज इन्फोसिस, विप्रो, TCS 3-3, 4-4 लाख लोक काम करतात. कसं यांनी केलं असेल? हे एकटे करू शकले असते का? नाही. आणि हे व्यवस्थित काम करतात. सो टीम महत्वाचं. म्हणजे पैशा बाबतीत अगदी सोपं आहे, म्हणलं तर सोपं आहे, पण त्यात ब्रह्मांड आहे. पैसा कळावा लागतो. अगदी कमी शब्दात सांगतो, पैसा कळावा लागतो. म्हणजे पैसा कसा येणार आहे पहिला हे कळावं लागतं. प्रत्येक पैसा, रुपया बाहेर कसा जाणार आहे हे कळावं लागतं. मग माझ्याकडे पैसा राहतोय का हे कळावं लागतं. मी या योगानेच अजून एक गोष्ट तुमच्या परवानगीने सांगतो की माझे जे जाणकार मित्र आहेत, जे हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर आहेत, जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीत पैसे लावतात, ते म्हणतात युअर नेट प्रॉफिट और प्रॉफिट अँड लॉस हे बघावं का? तर नक्की बघावं. तुमची बॅलन्स शीट बघावी. पण ही सगळी भूल आहे. काय बघावं? कॅश फ्लो बघावा. आणि सगळी गडबड जी होते ती कॅश फ्लो मध्ये. मी उदाहरण देतो. माझा धंदा खूप चांगला आहे, खूप वाढला, पण मला पैसेच दिसत नाहीत. हे कॉमन आहे. माझ्याकडे उद्योजक येतात, सर माझा मागच्या वर्षीपेक्षा धंदा वाढला आहे, मार्जिन बरं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. मला पैसे दाखव कुठे आहेत. वी कॉल इट शो मी द मनी. येस. शो मी द मनी च्या मागे कॅश फ्लो असतो. सो आम्ही गणित घालताना पहिला त्या उद्योजकाला सांगतो की तुझं हे सगळं म्हणणं आहे ना, आपण प्रोजेक्टेड कॅश फ्लोमध्ये करूया. माझा धंदा पुढच्या वर्षी खूप चांगला चालणार आहे, पण मला कॅश फ्लोमध्ये कळतं की मला जून आणि जुलै महिन्यात पैसे तंगी येणार आहे. मग त्याचं नियोजन मी आज करू शकतो. सो पैसा कळावा लागतो, कॅश फ्लो कळावा लागतो बिझनेसमनसाठी. आणि 5वी गोष्ट म्हणजे तुम्ही 5 म्हणला म्हणून तशा अनेक गोष्टी आहेत. सातत्याने, नैतिकतेने स्वतःमध्ये ती ताण, तो ओढ, ते डेडिकेशन सतत ठेवणं आणि धंदा पुढे घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मगाशी सांगितल्यासारखं हे सगळं करताना तुम्हाला डेडिकेशन पाहिजे, तुम्हाला स्पीड पाहिजे, पण अर्ध्या रात्री किंवा काहीतरी करायला जाऊन करू नये. अगदीच तुम्ही जे असं म्हणालात ना सर की पैसा कळावा लागतो. आता ही ना प्रोसेस तुम्ही सांगितलं, पण आणखीन आपण थोडं जरा विस्तार आणि त्याच्यावर जर बोललं तर हे कळणं म्हणजे आता नवीन मुलांना किंवा जे माहिती नाही त्यांना कॅश फ्लो वगैरे याच्यासाठी काही प्रोसेस असते का? काय करायला पाहिजे म्हणजे की जे पैसा कळेल, जे तुम्हाला अपेक्षित आहे कळावा, असं काय अशा काही गोष्टी आहेत की ज्या करायला पाहिजे आणि सातत्याने करायला पाहिजे? पैसा कळावा लागतो हे जर आयुष्यात लवकर घडलं तर अतिशय चांगली गोष्ट. मी त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. 10वी झाल्यानंतर आपल्या मुलांना बोलणं सोपं आहे, कोण करतंय मला सांग. माझ्या हातूनही घडलेलं नाही, पण खरं सांगायचं तर 10वी नंतर त्या मुलांनी किंवा मुलींनी काही ना काहीतरी पैसे कमवायला पाहिजेत. अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका. मी काही संस्था बघतो, मला खूप कौतुक वाटलं त्या दिवशी.
आज आपली मुलं MS करायला अमेरिकेत जातात, त्यांना 20 तास काम करायची परवानगी असते, तिथे जाऊन ते पडेल ते काम करतात. पण त्या मुलांनी आयुष्यात तिथे कधी काम केलंय का? 1 रुपया कमवून आणलाय का? तिथे गेल्यावर कमवतो. जो माणूस, जो मुलगा 10वी नंतर काही ना काही काम करून पैसे कमवेल, त्याला पैसा शिकवावा लागत नाही. आज 2 तास काम केल्यावर मी काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो, त्यांना काहीतरी 120 रुपये मिळतात. असे किती मोठ्या घरचा असेल, पण त्यांनी जर 2 तास काम करून त्याला 120 रुपये मिळाले, तर तो 300 रुपयाची कॉफी पिणार नाही. पण ज्याला वडिलांचे पैसे आहेत, त्याला नुसते मागायचे, त्याला 300 रुपयाची कॉफी काय, 1000 रुपयाचं काय काय आणि काय काय. माझं त्याच्याबद्दल काय मत नाही, पण पैसा कळायची पहिली स्टेप ती आहे. पैसा कळणं म्हणजे पैशाची व्हॅल्यू कळणं. येताना जर व्हॅल्यू कळली तर खर्च करताना व्हॅल्यू कळते. नाहीतर आज क्रेडिट कार्ड काय, पोस्टपोनमेंट आहे. म्हणजे मी त्याच्यावर पण लेख लिहिलेत की नीड आणि वॉन्ट. म्हणजे आता मराठीत काय शब्द वापरायचे मला माहित नाही, पण त्याला आपण गरज आणि इच्छा, इच्छेला काही मरण नाही. गरज ही, जर तुम्हाला पैसा कळायला लागला तर मग वॉन्टला आपोआप लिमिटेशन येतं. मी बघतो ज्यांची खरंच कपॅसिटी आहे की 1 चेकने 2000, 2 करोड 3 करोडच्या गाड्या घेऊ शकतात, पण ते विचार करून घेतात. आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत तो EMI लावून ती गाडी आणतो. ज्या गाडीची आज किंमत समजा 1 करोड रुपये आहे, ज्याची व्हॅल्यू शोरूम मधनं आणल्यावर 40% अशी तुटते. म्हणजे त्या गाडीचं पर किलोमीटर काढलं ना, म्हणजे किमतीत तुटलेले भाग आणि मग बाकी सगळ्या गोष्टी, तर 100 रुपये किलोमीटर पडते ती गाडी. पण हा विचार नाही. दिस इज ॲब्सोल्युटली आय वॉन्ट. तर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मात्र विचार करून घेतात. ज्यांच्याकडे नाही, ज्यांना कदाचित, आणि वॉन्ट कुठे यायचं माहिती आहे का? हा अजून एक तत्व आहे, जर तुम्ही दुसऱ्याकडे बघायचं सोडलं मग हे गौण आहे. मग मी माझ्या गाडीत खुश आहे, पण मी जर शेजारची मर्सिडीज बघितली आणि मला वाटलं की माझ्याकडेही पाहिजे, वाटणं गैर नाही. सो पैसा कळण्यामध्ये येणारा पैशाची किंमत कळणं आणि खर्च करताना त्या पैशाची किंमत कळणं. मी अजून एक सांगतो, ती शिस्त मात्र मला आहे. मी ज्यांच्या घरात मुलं वाढत आहेत, मी एका हॉस्टेलचा ट्रस्टी आहे, मी 4 कॉलेजेसच्या गव्हर्निंग काउन्सिलवर आहे. एक नियम करा, ज्यांची मुलं, ज्यांना तुम्ही पॉकेट मनी देता, हे माझे वडील करायचे, मला आजही सवय आहे, तुम्ही त्या मुलांनी हिशोब दिल्याशिवाय पुढचे पैसे देऊ नका. आणि तो हिशोब बघा. त्या वयात लेट्स से अनअकाउंटेड मनी, अनआन्सर्ड मनी. सो पैसा तुम्ही हिशोब लिहायला लागलो. मला हिशोब लिहिल्यावर कळते की माझा खर्च किती आहे. आणि तुम्ही मला मोघम विचारलं तर मी सांगेन महिन्याला एवढा आहे, पण जेव्हा मी हिशोब बघतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हिशोब. सो हिशोब नक्की बघायला पाहिजे. नाहीतर आज तुमच्या ज्याच्या घरात वाढती मुलं आहेत, खूप कॅश येते जातीये, डोळ्यांनी मुलंही बघतायत की इथं काही हिशोब नाहीये, त्याला पैसे गेलेलेही कळत नाही. आणि वाढत्या वयातली मुलं घरात असतील तर पैशावर लक्ष पाहिजे. सो पैसा हा खूप अँगलनी कळावा लागतो. अजून एक अँगल आहे की तुम्ही आहात, तुमच्याकडे बघितल्यावर मला आदर निर्माण झाला की एवढा मोठा धंदा करतात, एवढी इंडस्ट्री आहे. मग मला विचार यायला पाहिजे की या व्यक्तीने पैसे कसे कमवले, व्हॉट इज इट राईट दॅट ही इज डुईंग फायनान्शियली. हे कळणं सुद्धा पैसा कळणे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो, आणि जे मी डोळ्यांनी बघतो, काही उद्योजकांकडे खूप पैसा आहे, त्यांना कळत नाही काय करायचं. सो एक तत्व मी तुम्हाला सांगेन की खूप जादा पैसे सुद्धा व्यवसायात असतील, गरजेपेक्षा जास्त, तर त्याचा धंद्यावर चांगला परिणाम होत नाही. मग ते पैसे विनाकारण
उधारीत स्टॉकमध्ये अडकणं. असे एक्स्ट्रा पैसे सुद्धा काढून बाहेर इन्व्हेस्ट करायला पाहिजे. नंतर बहुतांशी लोक अडचणीत कधी येतात, तुम्ही नफ्यातनं व्याज भरलं. माझा नफा 100 रुपये, त्यातनं मी 10 रुपये व्याज जात आहे, फाईन आहे. पण माझा धंदा नुकसानीत आहे आणि माझ्यावर कर्ज चालू आहे तर मी व्याज भरतो. 100% शुअर शॉर्ट फॉर्म्युला, त्याची एक्सपोनेन्शियल फॉल येतो. सो आपण एक चर्चा केली होती ना की माझ्याकडे जर कोणी असं आलं आणि मी बघतो, आणि काही लोक, खूप कमी लोक, सर्व प्रकारचे लोन असतात. बरोबर. क्रेडिट कार्ड डिलेड 36% व्याज आहे. क्रेडिट कार्डच्या डिलेड पेमेंटला 36%. गोल्ड लोन, अहो गोल्ड लोन मी त्याला विचारतो की तू हे का घेतलंय, या कारणासाठी. आता मला बाकीचं कुठलं लोन मिळत नाही म्हणून गोल्ड लोन. आता त्या गोल्ड लोन 100 रुपयाच्या गोल्डवर तुम्हाला मिळतात 60 रुपये लोन, त्याच्यावर व्याज भरायचं. हां, टेम्पररी आहे, 2 महिने 3 महिने तुम्हाला खात्री पैसे परत करून गोल्ड आणू शकाल. हळूहळू हळूहळू ते सगळं संपतं. नुकसानीवर व्याज भरणं याच्या इतकी वाईट गोष्ट नाही. आणि मग माझ्याकडे आल्यावर मग मी त्यांना सांगतो, पटलं तर सगळं बघतो की काय ॲसेट आहे तुमच्याकडे. मग त्यावेळेला त्याला सांगतो की बाबा रे, तू आत्ता हे वीक हे सगळं देणं थांबव, व्याजाचे मीटर थांबव. हे घर, हा ॲसेट आपण पैसे कमवून परत घेऊ. आज तू जर विकून हे नाही थांबवलं, तर इथं नाही थांबवलं तर उद्या हे घर जाणारच आहे. तुम्ही बघा ना ते इन्स्टंट लोन ॲपवर काय काय घडतंय. लोन घेताना सुद्धा 30 सेकंदात तुमचं लोन मंजूर करणार, 1 मिनिटात मग करणार, आणि याच्यातच मग सगळे तुम्ही म्हणतात आत्महत्या करायला लागले लोक. सो अगेन टू गुड टू बिलीव्ह. येस. सो ही काळजी, ह्याला सुद्धा पैसा कळावा लागतो. आणि पैसा कोणाला कळतो, पहिला तर मी जागवायला पाहिजे. त्याला कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे मी एक लेख लिहिला होता, मालकाला प्रश्न कोण विचारत. सो कोणीतरी मेंटॉर पाहिजे. तुम्ही जाऊन त्याला विचारायचं, बाबा रे मला असं असं करायचं, मला एक हौस आली म्हणून भारी गाडी घ्यायची होती. तर मी त्याला मेंटॉर म्हणतो. CFA आहे तो, सगळं प्लॅनिंग आम्ही बसून करतो. तो म्हटलं, काका माझ्याकडे गाडी पडू नये, मी चावी पाठवतो, तुम्ही वापरा. मी कंटाळलो. म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट. परत विचारलं तो म्हणलं, बघा तुमच्या सगळीकडे पैसे आहेत, हौसेला मोल नाही, तुम्ही मला विचारू नका, तुमची इच्छा आहे ते करा. सो पैसा हा सगळ्या बाजूनी करायला लागतो. येणारा पैसा कसा येईल, जाणारा पैसा कसा जाईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जाणारे पैसे विचार करून खर्च करतोय का. एम आय स्पेंडिंग ऑन नीड ऑर वॉन्ट. एक वेगळा अँगल सांगतो मी तुम्हाला. म्हणजे त्याचबरोबर मी याच्यावर पण लेख लिहिलाय की कमवायचं कसं, वाढवायचं कसं, हे सांगणारे खूप आहेत. पण मी आता खर्च कसा करायचा. म्हणजे मी जर 60-65ला सगळं छान आहे, माझं फायनान्शियल डिसिप्लिन छान आहे, सर्व छान आहे, पण तरीही मी पैसा करतोय आणि मला ज्या गोष्टीवर खर्च करायचा, मी सगळं पुढच्या पिढीला ठेवायसाठी चालू आहे. म्हणजे नुसतंच पुढच्या पिढीला श्रीमंत करून मला मरायचं आहे का. आणि आजची पिढी इतकी जबाबदार आहे, ते म्हणतात आम्हाला नको आहे, तुम्ही एन्जॉय करा पैसे. सो हा पण एक अँगल आहे. जर कुठल्या वयाचा आणि सायकोलॉजी, मला जर 65-70ला माणूस सुद्धा 24 तास राबतोय आणि स्वतःच्या हेल्थला द्यायला वेळ नाही, पैसा नाही, फॅमिलीमध्ये द्यायला वेळ नाही, त्या माणसाला मित्र नाहीत, मग हा पैसा आहे का. हा सुद्धा विचार येतो ना. हा मनात येईल तसे पैसे खर्च करू शकत नाही.
सो त्या काळात त्या वयात मी असं म्हणेन की खरा श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याच्याकडे त्याची जी इच्छा असेल त्याच्यावर खर्च करायला पैसे आहेत, तिसरं भरपूर मित्र आहेत, आणि चौथं समाजाला परत काहीतरी द्यायची त्याच्याकडे इच्छा. मग हा खरा श्रीमंत 65-70ला. या सगळ्याला गोळाबेरीज म्हणून पैसा म्हणूया आपण. अगदीच अगदीच खूपच तुम्ही मूलभूत गोष्टी सांगितल्या याच्यात. आता बऱ्याच वेळेला बिझनेस करताना अनेकांना असं होतं की नफाच बऱ्यापैकी येतो, मग तुम्ही म्हटलात तसं मग ते गोष्टी घेणं किंवा इच्छा आणि हे सुरू होतं. तर बिझनेसमधला नफा हा किती आपल्यासाठी वापरला पाहिजे आणि पुन्हा तोच बिझनेसमध्ये टाकला पाहिजे, याचं काही गणित असतं का, किंवा काय करायला पाहिजे? समजा म्हणजे आपण गृहीत धरू की बिझनेसमध्ये चांगला नफा होता. आता नफ्यातनं पैसे मालक कसा घेऊ शकतो? एक तर पगार घेतात, बाकीचे पर्क्स घेतात. दुसरं, आता मला ग्रोथला पैसे किती लागणार आहेत? मला ग्रोथसाठी पैसे, मला 3 वर्षांनी मोठी इंडस्ट्री अजून वाढवायची, आता मला जागा घ्यायची. आणि याच्यातला फार महत्त्वाचा अँगल सांगतो, एक डेप्रिसिएशन असतं. प्रत्येकाला काय वाटतं डेप्रिसिएशन म्हणजे नुसती एंट्री आहे. नाही, ते ॲक्च्युअली पैसे बाजूला ठेवायला पाहिजेत, कारण 3 वर्षांनी तुमचं मशीन नवीन घ्यावं लागेल. आणि मला आता धक्का बसला की आता नुसतं डेप्रिसिएशन बोलत नाहीत, टेक्नॉलॉजी रिप्लेसमेंट कॉस्ट. म्हणजे माझं मशीन ठीक आहे, ते 3 कोटीला घेतलं होतं, पण 3 वर्षांनी मला ते मशीन 5 कोटीला घ्यावं लागणार आहे. टेक्नॉलॉजी बदलते सगळी. हो, मग मी तेवढे पैसे बाजूला ठेवतोय का? तुम्ही रीतसर घर खर्चाला जेवढे पैसे पाहिजेत घ्या, फ्युचर ग्रोथसाठी पैसे ठेवा, नवीन प्लांट अँड बिल्डिंग. आपल्या धंद्यात आपण पैसे नाही लावले तर कोण लावणार आहे? मी फक्त जिथे अति पैसा आहे त्याचा असा दुरुपयोग होऊ नये की तुमची टीम, तुमची सगळी कंपनी ढिल्ली पडली. कारण काय आहेत पैसे, उधारी जुनी झाली, डेड स्टॉक आहे, कुणी काही मागवतंय, नको ते ॲसेट घेत चाललोय. तिथं मात्र बऱ्याचशा मोठ्या कंपन्या तो पैसा विथड्रॉ करून, म्हणजे मी तुम्हाला 4 एक इंडस्ट्रीज सांगेन, दोज आर सिटिंग ऑन 30,000 crore कॅश, 40,000 crore cash in the sense, but not in that business. They have withdrawn and kept it or invested it. So, पण पैसा काढत म्हणजे अवाजवी, तर ती इंडस्ट्री हळूहळू गोत्यात यायला लागते. पर्सनल ॲसेट, आता मी इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे पण त्याच्यापेक्षा जास्त उडी मारून मी वैयक्तिक बंगला बांधला. बंगला तर बांधायला पाहिजे, मी इंडस्ट्री टाकली आहे सगळं, पण तो किती, तुम्ही कंपनीतनं किती पैसा घेताय, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, कंपनी आणि मी हे एकच आहोत हे बहुतांशी लोकांच्या डोक्यात. मी वेगळा आणि कंपनी वेगळी आहे हे फंडामेंटल जर आलं, मग मी किती पैसा काढतोय, त्या पैशातनं मी काय करतोय. असं का आहे? म्हणजे कंपनी वेगळी मी वेगळं काय? कारण मीच सगळं करून ती कंपनी उभारतो. अशा वेळेस हे समजून घेणं किती अवघड असतं की कंपनी इज डिफरंट, मी इज डिफरंट. नॉर्मली कंपनीत पार्टनर असतात, प्रोप्रायटर एक लेवलपर्यंत असतं, पुढे पार्टनर्स, तुम्ही म्हणाल घरचेच पार्टनर आहेत किंवा प्रायव्हेट लिमिटेड असते. पुढे तुम्ही ज्यावेळेला वाढता त्यावेळेला स्टेक होल्डर वाढतात, त्यावेळेला तुमचं ही मानसिकता त्यावेळेला अजिबात कामाला येत नाही. इवन पार्टनर जरी घरचे असले तरी तो फेअरनेस, ती डिसिप्लिन यायला पाहिजे. नाहीतर लागले पैसे माझे घातले कंपनीत, मला लागले मी कंपनीतनं काढले. त्याचे एक सुंदर डॉक्टर अनिल लांबांनी एक तत्व सांगितलंय की मी बँकेचे पैसे घेतलेत, वर्किंग कॅपिटल, आणि मी घर बांधायला काढले. मी म्हणजे कंपनी, कंपनी म्हणजे मी.
मी जशी येत आहेत बिलं आपलं देत चाललो, इथून कुठून चालले ते वर्किंग कॅपिटलमधनं चालले, ते परत कसे येणार आहेत माहीत नाही. मग वर्किंग कॅपिटल तुम्ही देणेकऱ्यांचे पैसे वेळेवर देईनात, तुमच्याकडे पैसे नाही म्हणून स्टॉक मिळेना, मग स्टॉक नाही म्हणून धंदा मार खायला लागला. हे सगळी गल्लत मी म्हणजे कंपनी, कंपनी म्हणजे मी इथे होते. माझे पर्सनल विड्रॉल हे कंपनीच्या नफ्यातनं येत आहेत का रोजच्या, म्हणजे माझ्या एक कोणी ओळखीचं होतं नंबर 2चे धंदा करायचे, रोज आलेली कॅश म्हणजे त्याला नफा वाटत होता. आपण हसतोय पण मी बघितलं आणि डेज आर नंबर्ड. म्हणजे आज 20,000चा गल्ला आला की ती बॅग घेऊन जायची, पूर्वी ती असते ना, ती दुसऱ्या दिवशी आणायचीच नाही हो. सो कंपनीत आलेले पैसे हा सगळे नफ्याचे नाही आहेत. एक खूप मोठी कंपनी आहे, तो ते मालक त्यांचे ओळखीचे आहेत, तो म्हणला मी ठरवले माझ्या नफ्याच्या 10% ती हँडसम अमाऊंट असेल त्याची, तेवढे मी स्वतःवर खर्च करतो. नफ्याच्या 10%. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, गणित वेगळं. फक्त तुम्ही कंपनीतला पैशाला धक्का लागला नाही पाहिजे आणि अतिही पैसा कंपनीत नाही राहिला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वेगळे आणि कंपनी वेगळी हा कन्सेप्ट आला तरच हे मॅनेजमेंट होतं. आणि त्याच्यासाठी मेंटॉर आहेत, बोलणं आहे, वाचणं आहे, या सगळ्यामधनं हे सगळं येतं. बऱ्याच वेळेला सर असं असतं की महत्वाकांक्षा असते, त्याच्यासाठी एक जोखीम, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणतो आपण, ती आपण घेतो. बऱ्याच वेळेला हे चुकतं गणित आणि आपण त्याच्यात फसतो किंवा अवघड होऊन जातं सगळं आर्थिक गणित. अशा वेळेस काय केलं पाहिजे, कुठला विचार केला पाहिजे, त्यातनं बाहेर कसा आला पाहिजे, असं काही उदाहरण देऊन आपल्याला सांगता येईल का? कुठल्या स्टेजला तो आपल्याकडे येतो, पाणी किती वरून वाहिलं हा, तर हे एक्सेप्ट करणं किती महत्वाचं आहे ते पण त्याला जोडून तुम्ही सांगा. कारण अनेक वेळा असं असतं, तुम्ही जसं म्हणालात ना, पाणीवर गेल्याशिवाय आपण बँकेकडे जात नाही किंवा सल्ला घेत नाही कोणाचा. त्याला पहिली गोष्ट अशी आहे ना की त्या व्यक्तीने, मी नेहमी म्हणतो तुम्ही चांगल्या बँकांकडून कर्ज घ्या. हे बघा, धंदा म्हटल्यावर तुम्हाला लोन लागणार आहे, तुम्हाला प्लॅन बिल्डिंगला लागणार, तुम्हाला वर्किंग कॅपिटलला लागणार, धंदा वाढतोय, सगळं काय भांडवल आपल्याकडे नसतं. सो जरूर लोन घ्यायला पाहिजे, पण चांगल्या बँकांकडून जावं. आणि त्याचं रेड फ्लॅग नेहमी, चांगल्या बँका म्हणजे कसं हे करायचं, म्हणजे नॅशनलाइज, प्रायव्हेट किंवा नॅशनलाइज, म्हणजे अगदी कोऑपरेटिव्ह, क्रेडिट युनियन, ह्या बँका म्हणजे हे सहजपणे लोन देतात पण अमाऊंट कमी असते. या मोठ्या बँका परखडपणे सगळं बघतात आणि पहिली धोक्याची घंटा ती बँक वाजवते. त्यांना तुम्हाला स्टॉक लिस्ट, डेटर क्रेडिटर लिस्ट द्यावं लागते वर्किंग कॅपिटलला. ते म्हणतात तुमची पॉवर कमी झाली, रिन्युअल असतं. सो फर्स्ट रेड फ्लॅग कम्स फ्रॉम द बँकर. सेकंड रेड फ्लॅग कम्स फ्रॉम युअर क्रेडिटर्स. ज्यांनी माल तुम्हाला दिला त्याचे पैसे वेळेवर नाही जायला लागले, दॅट इज अ सेकंड रेड फ्लॅग. थर्ड इज, म्हणजे हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे की पहिल्या लोनचं परत फेडीला किंवा मला व्याज द्यायला सुद्धा परत लोन काढावं लागतं. संपले, दिवस गेले. आणि जो या परिस्थितीत, म्हणजे मी असे क्लायंट बघितलेले आहेत की सर्व प्रकारचे लोन, हे आता ह्याच्या पुढे हे मिळत नाही म्हणून हे मिळत नाही म्हणून हे, मग क्रेडिट कार्डवर खर्च करतो मी, 3 महिने काढतो त्याच्यात, हे चक्र सुरू होतं. मग हे लगेच, आता उपाय काय महत्वाचे आहे की सगळे म्हणतील अरे हो आम्हाला माहिती आहे, पण उपाय काय? सो याला उपाय म्हणजे कित्येक वेळेला तुमचे पैसे ब्लॉक्ड असतात. उदाहरण, मला पैसे कमी पडत आहेत तर मी म्हणतो पहिला मला तू स्टॉकचं एजिंग घेऊन ये. 6 महिन्यापूर्वीचा माल पडलाय, तुम्हाला फॅक्टरीत फिरायला जागा नाही. पहिली गोष्ट, सगळ्या डेट स्टॉक काढ.
दुसरं, माझ्याकडे पैसे नाहीत पण माझी उधारी भरमसाठ पडली आहे. माग ना, तू केव्हा मागणार? टार्गेट घे, या 3 महिन्यात माझी एवढी वसुली झाली पाहिजे. तिसरी, नको असलेल्या गोष्टीत तुम्ही पैसे घातलेत. कार्ड वीक, मार्केट रेटने वीक. आणि चौथं, एक नशिबाची गोष्ट आहे भारतात तरी, आणि मी जे पाहिलंय, जागा. कित्येक धंदे किंवा माणसं एखादी जागा घेऊन ठेवलेली ती कामाला येते. मग त्यावेळेला माझ्या रेटनी ती जागा जात नाही म्हणून मी विकत नाही, किंवा काहीतरी आहे पण इमोशनल त्याला व्हॅल्यू आहे, पण ती मग मी म्हणतो की हे आपण विकूया, हे सगळे लोन थांबूया. मग परिस्थिती बदलली. आणि बहुतांशी वेळेला याच्यापैकी काही ना काहीतरी असतं. सोनं आहे समजा, सेंटिमेंटल व्हॅल्यू, आपण त्याच्यावर व्याज भरताय ना तुम्ही. मी नाही विकलं ते माझे सेंटिमेंट केवढ्याला पडणार आहेत? माझं एक दिवशी सोनं जाणारच आहे. मग आज विकून हे मीटर थांबवू शकतो का? हे बोलणं सोपं आहे. त्या मानसिकतेत त्या व्यक्तीने जर ऐकलं, कोणाकडे गेला. आणि याला एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा चार्टर्ड अकाउंटंट असतो, तुम्ही त्याच्याबरोबर, आपण फक्त त्याला ते टॅक्स ऑडिट, ITR त्याच्यासाठी काम करतो, कशी तरी सही करतो आणि तो जातो. आपण कित्येक लोक, किती लहान मोठा धंदा असू दे, प्रोप्रायटरी असो, पार्टनरशिप असो, प्रायव्हेट लिमिटेड असो, त्या CA बरोबर बसून त्याच्यावर चर्चा केली आहे का? म्हणजे मी ज्या वेळेला म्हणतो की ठीक आहे बाबा, या विषयावर आपल्याला चर्चा करायची, तर मला तुमची बॅलन्स शीट बघावं लागेल. मला सांगा, पैसा तुम्हाला जर बॅलन्स शीट कळत नसेल तर पैसा कळेल का? थोडक्यात कुठून पैसे आलेत आणि ते कुठे गुंतले. सो या सगळ्या गोष्टी पाहून त्यातनं मार्ग काढताय. हा, आणि खूप पाणी वाहिलंय आणि ऑलरेडी सगळी व्याज देऊन ते ऍसेट मध्ये सुद्धा काही राहिलेलं नाही, काय करू शकतो. मग नातेवाईक कोणी जवळचे कोणी सपोर्ट केला तर, नाही तर अवघड. सर, तुम्ही खूप विस्तार आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण असे काही थंब रूल आहेत का की जर बिझनेस करणारा असो, नोकरी करणारा असो, काही करणारा असो, त्यांनी ते कायम लक्षात ठेवले पाहिजे? असे 2-3 काही सगळ्यांसाठी जे उपयोगात येतील. बिझनेसमॅनसाठी थंब रूल 100% की विजन असली पाहिजे. विजन शिवाय काही घडत नाही. ती विजन तुमची वैयक्तिक असते. तुम्हाला दुनिया वेडे म्हणेल, काही म्हणेल, पण तुम्हाला ते चित्र दिसतंय का? चित्र दिसत नाही तर आपोआप तिथं पोचायचा मार्ग नाही. बरं. दुसरं, अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायचं नाही. आणि डोंट पुट एनी रुपी वेअर इट्स टू गुड टू बिलीव्ह. तिसरं, भरपूर पैसे कमवा, नैतिकतेनेच कमवा. नैतिकतेने, शॉर्टकट नाही, कसलाच शॉर्टकट नाही. आणि जो कोणी असेल त्याला लखलाभ, आपल्याला त्याच्याकडे बघायचं नाही. हे माझं तत्व आहे. सो मला त्याच्याबद्दल वाईट पण काय बोलायचं नाही. त्याचं नशीब किंवा त्याने काहीतरी केलं असेल, आपल्याला, मला तरी त्या मार्गाने जायचं नाही. आणि नैतिकतेने पैसे कमवा आणि त्या पैशाचा उपभोग सुद्धा घ्या. आणि माझ्या वयातल्या, म्हणजे अबाउट 60, सगळं पुढच्या पिढीसाठी करत बसू नका. तुम्ही तुमच्या पैशाचा उपभोग घ्या. म्हणजे ज्यांनी आता जे 25शीत आहेत, 20शीत आहेत, त्यांनी काय करावं हे पण तुम्ही सांगितलं. जे आता 60च्या वर आहेत त्यांनी काय करावं हे पण तुम्ही सांगितलं. अशा सगळ्या लोकांना, म्हणजे जे बिझनेस करतायत किंवा बिझनेस करत नसतील पण ज्याला बिझनेस माइंडसेट म्हणतो, अशा सगळ्या लोकांसाठी तुम्ही खूप चांगल्या टिप्स दिल्या सर. आणि याच्यातलं एक महत्वाची गोष्ट आहे, जे सगळे जग सांगतंय पण सोप्या भाषेत, पैसे कमवा, भरपूर कमवा, पैसे वाचवा. म्हणजे आता सॅलरी आहे, रिलेटिव्ह आहे ना. कोणाला 20,000 जास्त आहे, कोणाला 50,000 कमी आहेत, कोणाला लाख कमी आहेत. आजकाल 50-50 लाखाचे पॅकेज आहेत.
सो पैसे कमवा, वाचवा आणि ते इन्व्हेस्ट करा. स्पेक्युलेट नाही, इन्व्हेस्ट करा. आणि सगळे जाणकार लोक पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. ते रोपटं रोज उकडून बघू नका किती वाढले. डोंट बी, माझे खूप मित्र याच्यातले तज्ज्ञ आहेत, ते सांगतात ना, डोंट बी इन ॲक्टिव्हिटी. मला काहीतरी करायला पाहिजे. सो हे सगळे मित्र मी काही सांगितलं ना, मला म्हणतात कशाला, पहिला तू कशाला सांग. सो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, स्टार्ट इन्व्हेस्टिंग द मोमेंट you listen to this podcast. Yes. And you don't go behind overnight success. अगदी हे बेसिक रूल आहेत जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलेत. म्हणजे पैसा कमवायचा कसा, पैसा वाचवायचा कसा, पैसा वाढवायचा कसा, बिझनेसमध्ये टिकून कसं राहायचं आणि संकटातून बाहेर कसं यायचं, अशा सगळ्या मुद्द्यांवर सर तुम्ही चर्चा केली. तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक गोष्टी पैसा म्हणजे काय हे समजायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. ह्या पॉडकास्ट आणि ह्या चर्चा मला वाटतं ते एक माध्यम असू शकतं की हे सगळं समजण्यासाठी. त्यामुळेच आम्ही आग्रह करतो की असे पॉडकास्ट तुम्ही बघा आणि त्यातनं खूप गोष्टी शिका. आणि फक्त तुमच्याजवळच ठेवू नका, तर दुसऱ्यांना पण तुम्ही ते सांगा. असेच पॉडकास्ट बघत राहा आणि त्या प्रतिक्रिया पण आम्हाला कळवा. त्याच्यामुळे आमचाही ऊर्जा आणि उत्साह वाढतो आणि पुन्हा नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी एक नवी ऊर्जा आम्हाला मिळते. धन्यवाद. धन्यवाद.